विद्यार्थी मित्रांनो, या अगोदरच्या क्लासमध्ये आपण ग्राहक भाग म्हणजे काय आणि त्याचे वैशिष्ट्य आपण बघितलं. ग्राहक भाग ज्याला प्रेफरन्स शेअर्स असं म्हटलं जातं, व्याख्या पण आपण बघितलेली आहे. कंपनी ज्या भागांना लाभांश आणि भांडवलाची परतफेड करताना अग्रक्रम देते किंवा दिला जातो अशा भागास ग्राहक भाग असे म्हणतात. तर समहक्क भागधारकाच्या अगोदर प्रथम प्राधान्य देऊन कंपनी ही लाभांश आणि भांडवलाची परत ही समहक्क भागधारकाच्या अगोदर ज्या भागधारकाला देते अशा किंवा ज्या भागाला देते अशाला अग्रहक्क भाग असे म्हणतात. अग्रहक्क म्हणजेच प्रथम प्राधान्य, हे आपण बघितलेलं आहे. आज आपण अग्रहक्क भागाचे प्रकार पाहणार आहोत. टाइप्स ऑफ प्रेफरन्स शेअर्स. पहिला जो प्रकार आहे संचयी अग्रहक्क भाग. ज्या अग्रहक्क भागावर लाभांश देत असताना किंवा लाभांश देत असताना कंपनीला जर एखाद्या वर्षी नफा कमी झाला तर तोच लाभांश भविष्यामध्ये देण्यासाठी कंपनीकडे संचय केला जातो. म्हणजेच संचय म्हणजे जमा केला जातो आणि भविष्यामध्ये तो लाभांश जेव्हा कंपनीला चांगला नफा होईल तेव्हा दिला जातो. तशा अग्रहक्क भागास संचयी अग्रहक्क भाग असे म्हणतात. तर इथं कंपनी ही काय करत असते, तर कंपनीला जर एखाद्या वर्षी नफा जर कमी झाला किंवा नाही झाला तर कंपनी अशा भागधारकाला, अशा संचयी अग्रहक्क भागधारकाला त्यांचा जो द्यावयाचा लाभांश आहे, निश्चित दराचा लाभांश, जे की स्थिर दराचा, तो लाभांश देईपर्यंत कंपनीकडे थकीत ठेवला जातो. म्हणजे थकीत मध्ये कंपनीकडे असतो आणि भविष्यामध्ये जेव्हा कंपनीला नफा जास्त होतो तेव्हा यांचा लाभांश मागचा आणि चालू मधला दोन्ही लाभांश त्यांना दिले जातात. यामध्ये काय आहे नेमकं पाहू आपण. हे पहा, ज्या अग्रहक्क भागावर न दिलेला लाभांश पूर्णता देईपर्यंत कंपनी संचित म्हणजे जमा केला जातो अशा भागास संचयी अग्रहक्क भाग असे म्हणतात. तर पहा, याच्यामध्ये अग्रहक्क भागावर न दिलेला जो लाभांश आहे पूर्णता देईपर्यंत कंपनीकडे काय केला जातो, संचय केला जातो, म्हणजे जमा ठेवला जातो. अशाच भागास संचयी अग्रहक्क भाग असे म्हणतात. तर कंपनीला कमी नफा झाल्यास एक किंवा अधिक वर्षाचा लाभांश अशा भागधारकाला देईपर्यंत कंपनीकडे तो कसा राहतो, थकीत राहतो, म्हणजे जमा राहतो. तर संचयी अग्रहक्क भाग म्हणजे काय, तर ज्या भागावरचा जो दिला जाणारा लाभांश जो आहे तो कंपनीकडून भागधारकाला देईपर्यंत कंपनीकडे जमा राहतो किंवा कंपनी जमा करते किंवा आपल्या नावे ठेवते, म्हणजे कंपनीकडे थकीत राहते. आणि कंपनीला जेव्हा भविष्यामध्ये नफा चांगला होईल तेव्हा हा जो थकीत लाभांश आहे तो या संचयी अग्रहक्क भागधारकाला दिला जातो. अशा भागास संचयी अग्रहक्क भाग असे म्हटले जातात. उदाहरणार्थ जर सांगायचं म्हटलं तर एखाद्या कर्मचाऱ्याचा पगार, गव्हर्नमेंट कर्मचारी असेल, त्याचा जर पगार जो आहे चालू महिन्यामध्ये जर नाही झाला किंवा काही कारणास्तव जर तो पगार नाही झाला तर तो भविष्यामध्ये त्यांना पुढच्या महिन्यामध्ये मागचा आणि चालू महिन्याचा पगार हा त्यांना दिला जातो. तसंच आहे, कंपनीला एखाद्या वर्षी जर नफा नाही झाला तर कंपनी अशा संचयी अग्रहक्क भागधारकाचा जो द्यावयाचा लाभांश आहे स्थिर दराचा, तो लाभांश देईपर्यंत कंपनीकडे तो थकीत असतो आणि भविष्यात जेव्हा नफा होतो तेव्हा त्यांना ते दिले जातं. त्यानंतरचा प्रकार आहे असंचयी अग्रहक्क भाग. तर आता जे प्रकार आपण संचयी अग्रहक्क भाग बघितलेला आहे त्याच्या उलट आहे. समजा ज्या अग्रहक्क भागावरील लाभांश संचय म्हणजेच कंपनीकडे जमा केला जात नाही अशा भागास असंचयी अग्रहक्क भाग असे म्हणतात. आणि असंचयी अग्रहक्क भागधारकाला जर समजा कंपनीला चालू वर्षामध्ये जर कमी नफा झाला किंवा नफा झालाच नाही तर अशा वेळेस अशा भागधारकाला कोणताही लाभांश दिला जात नाही आणि भविष्यामध्ये सुद्धा दिला जात नाही. म्हणजेच कंपनी
अशा भागधारकाला चालू वर्षामध्ये नफा झाला तरच लाभांश देते, आणि जर चालू वर्षामध्ये जर चांगला लाभांश नाही झाला तर यांना लाभांश दिला जात नाही, म्हणजेच भविष्यामध्ये सुद्धा यांना लाभांश दिला जात नाही. म्हणजे हे जे असंचयी अग्रहक भागधारक आहेत यांच्या लाभांशावर असुरक्षितता आहे, म्हणजेच सुरक्षित नाहीये. जरी स्थिर दराने लाभांश जरी कंपनीकडून दिला जातो असंचयी अग्रहक भागधारकाला, तरी असे जे असंचयी अग्रहक भागधारक आहेत यांना कंपनीला चालू वर्षामध्ये जर चांगला नफा झाला तरच यांना लाभांश हा दिला जातो. आणि जर का समजा चालू वर्षामध्ये नफा जर कमी झाला तर अशा असंचयी अग्रहक भागधारकाला लाभांश दिला जात नाही. हे चालू वर्षामध्ये जर नफा झाला तरच यांना लाभांश मिळते, आणि नाही झाला तर हे लाभांशापासून वंचित राहतात किंवा मुक्तात. यानंतरचं वैशिष्ट्य, यानंतरचं प्रकार पाहू आपण. तिसरा आहे लाभभागी अग्रहक भाग. तर ज्या भागधारकांना लाभांशा व्यतिरिक्त अतिरिक्त नफ्यामधून अतिरिक्त लाभांश दिला जातो अशा भागधारकास लाभभागी अग्रहक भाग असे म्हणतात. तर यामध्ये पहा, ज्या अग्रहक भागांना निश्चित लाभांश म्हणजे स्थिर दराने जो लाभांश दिला जातो, या लाभांशाच्या व्यतिरिक्त कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामधून म्हणजे शिल्लक सगळ्यांचं देऊन शिल्लक अजून नफा शिल्लक राहिला तर त्याला अतिरिक्त नफा असं म्हटलं जातं. आणि याच अतिरिक्त नफ्यामधून अतिरिक्त लाभांश म्हणजे जास्तीचा लाभांश एकदा देऊन पुन्हा एकदा लाभांश दिला जातो अशा भागधारकांना लाभभागी अग्रहक भाग असे म्हणतात. तर पहा, लाभभागी अग्रहक भाग म्हणजे काय? ज्या अग्रहक भागधारकांना अग्रहक भाग विक्री करताना जो निश्चित केलेला लाभांशाचा दर आहे, म्हणजे स्थिर लाभांशाचा दर जो आहे तो देऊन त्या व्यतिरिक्त कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामधून, अतिरिक्त नफा म्हणजे काय? सगळ्या कंपनीला जो झालेला नफा असतो त्या नफ्यामधून सगळ्यांचं देणं, दिल्यानंतर जो शिल्लक राहिलेला नफा असतो त्याला अतिरिक्त म्हणजे जास्तीचा नफा असा म्हटला जातो. आणि याच नफ्यामधून अतिरिक्त लाभांश दिला जातो अशा भागधारकाला लाभभागी अग्रहक भागधारक असे म्हणतात. आणि अतिरिक्त नफ्यामधून फक्त आणि फक्त 2 जण हे लाभांश मिळवण्यासाठी पात्र असतात. त्याच्यामध्ये पहिला असतो लाभभागी अग्रहक भागधारक आणि दुसरा असतो समहक्क भागधारक. आपण समहक्क भागाच्या वैशिष्ट्यामध्ये बघितलेलं आहे की समहक्क भागधारक हा अवशेष भागाचा हक्कदार असतो. अवशेष लाभांशाचा किंवा वाट्याचा तो काय असतो? हक्कदार असतो. हे आपण वैशिष्ट्यामध्ये बघितलेलं आहे. इथं पहा, अतिरिक्त नफ्यामधून कंपनीच्या नियमावलीमध्ये जी तरतूद असते, मर्यादित तरतूद समहक्क भागधारकाला अतिरिक्त लाभांश देण्याची, ते देऊन शिल्लक अतिरिक्त नफा असेल तर त्या अतिरिक्त नफ्यामधून अतिरिक्त लाभांश हे अलाभभागी अग्रहक भागधारकाला दिले जाते. यानंतरचा पुढचा पाहू आपण, अलाभभागी अग्रहक भाग. ज्या भागधारकाला निश्चित म्हणजे स्थिर दराने जो लाभांश दिला जातो कंपनीकडून, त्या लाभांशाच्या व्यतिरिक्त अतिरिक्त नफ्यामधून कोणताही लाभांश दिला जात नाही अशा भागास अलाभभागी अग्रहक भाग असे म्हणतात. आता जे तिसरा जे प्रकार आपण बघितलेला आहे, लाभभागी अग्रहक भाग आणि अलाभभागी, या दोन्ही मधला फरक किंवा हे त्याच्या विरुद्ध आहे. ज्या अग्रहक भागांवर लाभांशाच्या व्यतिरिक्त म्हणजे स्थिर लाभांश किंवा निश्चित लाभांशाच्या व्यतिरिक्त अतिरिक्त नफ्यामधून कोणताही अतिरिक्त लाभांश दिला जात नाही अशा भागास अलाभभागी अग्रहक भाग असे म्हणतात. जर कंपनीच्या नियमावलीमध्ये कोणतीही तरतूद नसेल तर सर्व अग्रहक भाग हे लाभभागी असतात. पहा, अलाभभागी जे अग्रहक भाग आहेत यामध्ये ज्या अग्रहक भागाला निश्चित लाभांशा व्यतिरिक्त कंपनीच्या, निश्चित म्हणजे स्थिर लाभांशाच्या व्यतिरिक्त कंपनीच्या अतिरिक्त नफ्यामधून
कोणताही हिस्सा वाटा दिला जात नाही अशा भागांना अलाभभागी अग्राहक भाग म्हणतात. आणि कंपनीच्या नियमावलीमध्ये जर समजा अलाभभागी अग्राहक भागाविषयी जर कोणतीही तरतूद नसेल तर कंपनी जेवढ्या अग्राहक भागाची विक्री केलेली आहे ते सर्व अलाभभागी अग्राहक भाग असतात. म्हणजेच कंपनीच्या नियमावलीमध्ये जर समजा तरतूद नसेल अलाभभागी अग्राहक भागाविषयी तर लाभभागी अग्राहक भाग सुद्धा अलाभभागीच असतात. आणि जर कंपनीच्या नियमावलीमध्ये जर स्वतंत्र तरतूद असेल अलाभभागी अग्राहक भागाविषयी तरच ते अलाभभागी असतात. यानंतरचा पुढचा पाहू आपण. पाचवा जो आहे परिवर्तनीय अग्राहक भाग. तर पहा, ज्या अग्राहक भागाची मुदत संपल्यानंतर, अग्राहक भाग हे मुदतीचे कर्ज आहे, म्हणून ज्या अग्राहक भागाच्या भांडवलाची मुदत संपल्यानंतर त्या भांडवलाची परतफेड न करता त्याचे समहक्क भागामध्ये रूपांतर केले जाते. अशा अग्राहक भागास अपरिवर्तनीय अग्राहक भाग असे म्हटले जाते. तर ज्या अग्राहक भागाची विशिष्ट जी मुदत आहे ती मुदत संपल्यानंतर किंवा त्यालाच आपल्याला कालावधी म्हणता येईल, तर तो कालावधी संपल्यानंतर 5 वर्षाचा असेल, 10 वर्षाचा असेल, 20 वर्षाचा असेल, 20 वर्षासाठी परिवर्तनीय अग्राहक भागाची विक्री कंपनी केलेली आहे आणि ते 20 वर्ष संपल्यानंतर त्या परिवर्तनीय अग्राहक भागाचे रूपांतर कशामध्ये केलं जातं? समहक्क भागामध्ये केलं जातं. म्हणजेच इथं एक उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर जो एखादा भागधारक कंपनीमध्ये सध्याला अग्राहक भाग खरेदी इच्छितोय आणि भविष्यामध्ये त्याला समहक्क भागामध्ये रूपांतर करायचं आहे, असा भागधारक हा कंपनीचे परिवर्तनीय अग्राहक भाग खरेदी करत असतो. आता कंपनीचा मालक व्हायचा नाही, पण भविष्यामध्ये व्हायचं. सध्याला कंपनीमध्ये अग्राहक भागाची खरेदी करायची आणि स्थिर दराने लाभांश घ्यायचा आहे, कोणतीही जोखीम स्वीकारायची नाही, असा गुंतवणूकदार हा अपरिवर्तनीय अग्राहक भागामध्ये गुंतवणूक करतो. आणि म्हणजेच काय परिवर्तनीय अग्राहक भागामध्ये गुंतवणूक करतो. म्हणजेच भविष्यामध्ये तो त्याची विशिष्ट मुदत जे 5 वर्षे, 10 वर्षे, 15 वर्षाची आहे ती मुदत संपल्यानंतर त्याचं रूपांतर समहक्क भागामध्ये होते. ज्या अग्राहक भागाची ठराविक मुदतीनंतर अग्राहक भागाचे समहक्क भागामध्ये रूपांतर केले जाते अशा भागास परिवर्तनीय अग्राहक भाग असे म्हणतात. आणि हे जे अग्राहक भाग आहेत याची ठराविक जी मुदत आहे ती मुदत संपल्यानंतर कशामध्ये रूपांतर केलं जातं? याचं समहक्क भागामध्ये केलं जातं. समजा उदाहरण जर सांगायचं म्हटलं तर परिवर्तनीय अग्राहक भाग खरेदी करत असताना त्या परिवर्तनीय अग्राहक भागाची मुदत होती 10 वर्ष आणि ती 10 वर्षे आजच्या तारखेमध्ये संपली असेल, तर ही संपल्यानंतर याचे रूपांतर कशामध्ये केलं जातं? समहक्क भागामध्ये केलं जातं. आणि जेव्हा केव्हा परिवर्तनीय अग्राहक भागाचे रूपांतर समहक्क भागामध्ये होईल तेव्हा परिवर्तनीय अग्राहक भागधारक हा कंपनीचा काय होईल? समहक्क भागधारक होईल, म्हणजेच तो कंपनीचा मालक होईल. यानंतरचा पाहू आपण अपरिवर्तनीय अग्राहक भाग. त्याच्या उलट म्हणजेच विरुद्ध. तर याच्यामध्ये ज्या अग्राहक भागाचे समहक्क भागामध्ये रूपांतर केले जात नाही अशा भागास अपरिवर्तनीय अग्राहक भाग असे म्हणतात. तर परिवर्तनीय म्हणजेच ज्याचे समहक्क भागामध्ये रूपांतर केले जाते त्यालाच परिवर्तनीय अग्राहक भाग, आणि ज्याचे अग्राहक भागाचे समहक्क भागामध्ये रूपांतर केले जात नाही असे भाग म्हणजेच अपरिवर्तनीय अग्राहक भाग. यामध्ये कोणताही बदल केला जात नाही. तर अपरिवर्तनीय अग्राहक भागाची जर मुदत संपली तर त्याचे समहक्क भागात रूपांतर न करता त्याची परतफेड केली जाते. संबंधित अग्राहक भागधारकाला अपरिवर्तनीय अग्राहक भागाची जे काही मुद्दल रक्कम आहे म्हणजेच गुंतवलेली भांडवल रक्कम आहे ती त्यांना परत केली जाते मुदत संपल्यानंतर. आणि त्याच ठिकाणी जर समजा परिवर्तनीय असतील तर त्याचे रूपांतर समहक्क भागामध्ये केले जाते आणि अपरिवर्तनीय असतील तर त्याचे समहक्क भागात रूपांतर न करता त्याची परतफेड अग्राहक भागधारकाला दिली जाते. त्यानंतरचं 7वं वैशिष्ट्य पाहू आपण, प्रकार पाहू.
परतफेडीचे अग्रहक्क भाग. तर यामध्ये ज्या अग्रहक भागाची गुंतवलेले जे भांडवल आहे त्या भांडवलाची विशिष्ट कालावधी संपल्यानंतर किंवा ठरवलेला कालावधी, ठराविक कालावधी संपल्यानंतर कंपनीकडून याची परतफेड केली जाते, अशा अग्रहक भागास परतफेडीचे अग्रहक भाग असे म्हणतात. ह्यामध्ये पाहू आपण. ज्या अग्रहक भागामध्ये जे गुंतवलेले जे भांडवल आहे ठराविक मुदत संपल्यानंतर परतफेड केली जाते, अशा भागास परतफेडीचे अग्रहक भाग असे म्हणतात. आणि कंपनीच्या नियमावलीत तरतूद नसेल तर तरतूद असेल तर विक्री करते. कंपनीच्या नियमावलीमध्ये तशी तरतूद अगोदरच करून ठेवली पाहिजे की कंपनी परतफेडीच्या अग्रहक भागाची विक्री करू शकते. याबद्दलची तरतूद कंपनीच्या नियमावलीमध्ये करून ठेवली असेल तरच कंपनीला परतफेडीच्या अग्रहक भागाची विक्री करता येते, त्याशिवाय विक्री करता येत नाही. म्हणून पहिल्यांदा जेव्हा कंपनी स्थापन केली जाते, स्थापन करताना घटनापत्रक तयार केला जातो, नियमावली तयार केली जाते आणि नियमावली तयार करत असताना परतफेडीच्या अग्रहक भागाची विक्री करण्यासंबंधीची तरतूद कंपनीच्या नियमावलीमध्ये करणे आवश्यक आहे आणि केलेली असेल तरच विक्री, अशा परतफेडीच्या अग्रहक भागाची विक्री त्यांना करता येते. याची परतफेड, आता हे जे परतफेडीचे अग्रहक भाग आहेत याची विशिष्ट कालावधी संपल्यानंतर किंवा मुदत संपल्यानंतर याची परतफेड ही वाटप योग्य नफ्यामधून केली जाते. एक तर कशामधून केली जाते? वाटप योग्य नफा. वाटप योग्य नफा म्हणजे मी तुम्हाला यावर सुद्धा सांगितलेलं आहे, कंपनीला झालेल्या नफ्यामधून ज्याचं देणं आहे त्याचं देऊन शिल्लक राहिलेला जो नफा असतो तो नफा म्हणजेच वाटप योग्य नफा असतो. कर्जाऊ भांडवलावरील व्याज असेल किंवा त्याच्या भांडवलाची परतफेड असेल, काही कंपनीचा खर्च असेल, काही देणी असेल, तर ती देणी दिल्यानंतर जो लाभांश वाटप योग्य नफा असतो या नफ्यामधून या अग्रहक परतफेडीच्या अग्रहक भागाची परतफेड केली जाते किंवा नवीन समहक्क भागाची विक्री करून करते. तर कंपनी ही एकतर वाटप योग्य नफा कंपनीकडे शिल्लक असेल तर याच्यातून यांची परतफेड करते, किंवा जर समजा यांच्याकडे वाटप योग्य नफा कंपनीकडे शिल्लक नसेल तर कंपनी नवीन समहक्क भागाची विक्री करून करते. म्हणजे या दोन्हीपैकी एक पर्याय कंपनीला नवीन समहक्क भागाची विक्री केल्यानंतर नवीन कंपनीमध्ये समहक्क भागधारक येतात, ते आपले भांडवल गुंतवतात आणि त्याच भांडवलातून परतफेडीच्या अग्रहक भागधारकाची केली जाते. त्यानंतरचा 8वा आणि लास्टचा आपण प्रकार पाहू, न परतफेडीचे अग्रहक भाग. आता न परतफेडीचे अग्रहक भाग म्हणजे ज्या अग्रहक भागाची कंपनी विसर्जनावेळी म्हणजेच कंपनी बंद करताना परतफेड केली जाते, अशा अग्रहक भागास न परतफेडीचे अग्रहक भाग असे म्हणतात. इथं एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की न परतफेडीचे अग्रहक भाग म्हणजे कंपनीकडून कधीच परतफेड केली जात नाही असे भाग नाहीयेत, असे अग्रहक भाग नाहीये. न परतफेडीचे म्हणजे कंपनीकडून कधीच परतफेड केली जात नाही अशा भागाचा हा प्रकार नाहीये. न परतफेडीचे अग्रहक भाग आहेत, परंतु याची परतफेड कधी केली जाते? कंपनी विसर्जनानंतर केली जाते, म्हणजेच कंपनी बंद केल्यानंतर याची परतफेड केली जाते. ज्या अग्रहक भागामध्ये गुंतवलेले भांडवलाची किंवा भांडवल परतफेड ही कंपनीच्या विसर्जनानंतर म्हणजेच कंपनी बंद केल्यानंतर केली जाते, अशा भागास न परतफेडीचे अग्रहक भाग म्हणतात. कंपनी कायदा 2013 कलम 55(1) नुसार न परतफेडीच्या अग्रहक भागाची विक्री कंपनी करू शकत नाही. या अगोदर म्हणजेच कंपनी कायदा 1956 किंवा त्याच्यानंतरचा हा जो कायदा आहे 2013 कलम 55(1) नुसार नवीन कायदा, या कायद्यानुसार कंपनी न परतफेडीच्या अग्रहक भागाची विक्री आता करू शकत नाहीये. यावर काय केलेलं आहे? न परतफेडीचे अग्रहक भाग विक्री न करण्याबद्दल कायदा तयार करण्यात आलेला आहे आणि या कायदा कलम 55(1) नुसार कोणतीही कंपनी न परतफेडीच्या अग्रहक भागाची विक्री कधीच करू शकत नाही.
लक्षात आलं का? न परतफेडीचे अग्राहक भाग म्हणजे ज्या अग्राहक भागाचे जे गुंतवलेले जे भांडवल आहे, परतफेड ही कंपनी विसर्जनानंतर केली जाते, म्हणजेच बंद केल्यानंतर केली जाते, अशा भागास न परतफेडीचे अग्राहक भाग असे म्हणतात. न परतफेडीचे अग्राहक भाग म्हणजे काही जण काय करतात, ज्याची कंपनीकडून कधीच परतफेड केली जात नाही त्याला न परतफेडीचे अग्राहक भाग, हे चुकीचं आहे. तर न परतफेडीचे अग्राहक भाग म्हणजेच कंपनी विसर्जनानंतर, म्हणजेच कंपनी बंद केल्यानंतर याची परतफेड केली जाते. आणि अशा न परतफेडीच्या अग्राहक भागाची विक्री कंपनी सध्या करू शकत नाहीये. कंपनी कायदा 2013 कलम 55(1) नुसार न परतफेडीच्या अग्राहक भागाची विक्री कंपनी करू शकत नाही. इथं आपले अग्राहक भाग म्हणजे काय, अग्राहक भागाचे प्रकार जे एकूण 8 आहेत ते आपण पाहिलेले आहेत. पुन्हा एकदा सांगू इच्छितो, प्रत्येक पॉइंट, प्रत्येक स्लाइड जे आहे, प्रत्येक स्लाइडवर एक पॉइंट दिलेला आहे आणि त्या पॉइंटच्या खाली विश्लेषण सुद्धा दिलेलं आहे. तरी आपण हा पॉइंट आणि विश्लेषण आपल्या वहीमध्ये नोंदवून घ्यावा आणि याचा अभ्यास करावा. धन्यवाद.